पहिल्यांदा पंचायत समितीसाठी निवडून आलात आणि संधी मिळालेली आहे. काय सांगाल, काय भावना आहेत? मी भारतीय जनता पार्टीचे आभारी आहे. त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला मी सार्थ करण्याचा प्रयत्न करेन. आणि तसेच पंचायत समितीतील ज्या काही योजना येतील त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा मी इमानदारीने प्रामाणिक प्रयत्न करेन. आणि माननीय शहाजीभाऊ पवार, इंद्रजित भाऊ पवार, यशवंत तात्या माने आणि दिलीपराव माने मालक यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे सर्व काम मी व्यवस्थित पार पाडेन. भाऊ, खरं तर पंचायत समिती बिनविरोध झालेली आणि जिल्ह्यामध्ये 11 पैकी 9 पंचायत समित्या 9 तुमच्याकडे आलेल्या आहेत. भाजपचं मोठ्या प्रमाणात यश पाहायला मिळतंय. काय सांगाल, काय मी प्रथमतः आज ज्या पंचायत समिती सभापतीच्या निवडी झाल्या, उपसभापतीच्या निवडी झाल्या, त्या सर्व सभापती व उपसभापतींना भारतीय जनता पार्टी जिल्हा व प्रदेशाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. या सोलापूर जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकून त्याच्या शब्दाला मान देऊन मोठ्या प्रमाणात यश पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये दिलं. त्या सर्व जनतेचे मी मनापासून आभार मानतो. आणि जे जनतेचं स्वप्न आहे पंचायत समितीच्या माध्यमातून किंवा जिल्हा परिषदच्या माध्यमातून, ते लोकांच्या सर्वसामान्यांच्या ग्रामीण भागातल्या तळागाळापर्यंत, वाडी वस्तीपर्यंत ज्या काही सरकारी योजना असतील त्या पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आमचे सर्व पदाधिकारी काम करतील, यामध्ये मला कुठल्याही प्रकारची शंका वाटत नाही. एक काळ भारतीय जनता पार्टी ही खूप शहरापुरती लिमिटेड पार्टी असं म्हणायचं, परंतु आज भारतीय जनता पार्टी या सोलापूर जिल्ह्यामधल्या 11 पंचायत समितीच्या मध्ये 9 पंचायत समितीचे सभापती आणि 9 पंचायत समिती आपल्या ताब्यात आहेत. त्याचबरोबर पूर्ण जिल्हा परिषद स्वतंत्र भारतीय जनता पार्टी, तशी उत्तर सोलापूरसुद्धा स्वतंत्र भारतीय जनता पार्टीच्या जोरावर या ठिकाणी जनतेने आम्हाला या ठिकाणी निवडून दिलं. आत्ताच आमच्या सभापती बोराडेताई असतील, उपसभापती भोसले असतील, आमच्या सदस्य बारसकरताई असतील, बंडगरताई असतील, या सगळ्यांनी आज, आणि जे आमचे 2 सदस्य आहेत महायुतीतलेच आहेत परंतु विरोधात लढले गेले, त्यांनीसुद्धा, त्यांचाही मी आभार व्यक्त करतो की त्यांनी कुठलाही फॉर्म भरला नाही आणि त्यांनाही म्हणजे जनतेतून त्यांना निवडून दिलं आहे, तर त्यांनाही या ठिकाणी कुठलाही दुजाभाव या ठिकाणी आम्ही करणार नाही. कारण लोकप्रतिनिधी आहेत आणि जनतेचे सेवक आहेत, तर जनतेची सेवा करण्यासाठी या ठिकाणी त्यांना जबाबदारी दिली आहे, त्यांनाही आम्ही सामावून घेऊ या वतीनं मी त्यांना या निमित्तानं शब्द देऊ इच्छितो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.